नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.5 यातील फर्स्ट क्वेश्चन इफ इथे आपल्याला तीन मॅट्रिक्स दिलेले आहेत ए बी आणि सी. शो दॅट हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए प्लस बी इक्वल आहे बी प्लस ए आणि ए प्लस बी ही ॲडिशन त्यामध्ये सी मॅट्रिक्स ॲड केल्यानंतर इक्वल आहे ए मॅट्रिक्स प्लस बी प्लस सीची ॲडिशन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आधी आपण हे प्रूव्ह करू, नंतर हे प्रूव्ह करू. सोल्युशन ए प्लस बीची व्हॅल्यू काढू आपण. ए प्लस बी म्हणजे दोन मॅट्रिक्सची ॲडिशन, ए आणि बीची ॲडिशन. एचं मॅट्रिक्स आहे 2 -3 5 -4 -6 1. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना त्यांची ऑर्डर सारखी असणे आवश्यक आहे. हे दोन्ही मॅट्रिक्स 3/2 ऑर्डर आहेत, बरोबर आहे. 3 रो आहेत, 2 कॉलम आहेत. येथे पण 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. दोघांची ऑर्डर सारखी आहे, तर ही आपण ॲडिशन घेऊ शकतो. प्लस बी मॅट्रिक्स -1 2 2. ही ॲडिशन करू आपण. आता या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करताना करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करायची आपल्याला. म्हणजे 2 + -1 नंतर -3 + 2 नंतर 5 + 2. याला करस्पॉन्डिंग हा एलिमेंट, याला करस्पॉन्डिंग हा एलिमेंट, याला करस्पॉन्डिंग हा, याला करस्पॉन्डिंग हा एलिमेंट, याप्रमाणे. तर ॲडिशन करू आपण. 2 प्लस आणि -1 2 प्लस आणि हा -1 आहे. नंतर हा एलिमेंट -3 नंतर हे प्लस साईन आणि हे +2 आहेत. नंतर हा एलिमेंट 5 हे प्लस साईन आणि हा एलिमेंट 2. नंतर हे -4 हे प्लस साईन आणि हे 2. -6 + 0 1 + 3. ही ॲडिशन किती येणार आहे? 2 + -1 म्हणजे 2 - 1 2 - 1 1 -3 + 2 म्हणजे -1 5 + 2 म्हणजे 7 होतील. -4 + 2 म्हणजे -2 होतील. -6 आणि 1 + 3 4 होतील. या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन एवढी येत आहे. देअरफॉर ए प्लस बीची व्हॅल्यू ही आली. सपोज 1 नंबर. आता बी प्लस एची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. ती एवढीच येते का पाहू आपण. म्हणजे राईट साईड इक्वल होतील म्हणजे लेफ्ट साईड इक्वल होतील. आता बी प्लस एची व्हॅल्यू काढू आपण. बी प्लस ए बी मॅट्रिक्स -1 2 2 2 0 3 आणि प्लस ए मॅट्रिक्स 2 - एलिमेंट थोडे दूर दूर लिहा. 5 -4 -6 आणि 1 याप्रमाणे ॲडिशन घ्यायची आहे. म्हणजे हा एलिमेंट प्लस हा एलिमेंट, हा एलिमेंट 2 प्लस -3 म्हणजे प्लस मायनस हे मायनस होतील, बरोबर आहे. 2 + 5 नंतर 2 + -4 प्लस मायनस मायनस होतील म्हणजे 2 - 4. 0 + -6 प्लस मायनस मायनस होतील 0 - 6. 3 + 1 2 - 1 1 2 - 3 -1 5 + 2 7 हे -2 हे -6 आणि हे 4. सपोज हे 2 नंबर. ही व्हॅल्यू आलेली आहे बी प्लस एची. देअरफॉर बी प्लस ए. ए प्लस बीची व्हॅल्यू जी आहे तीच बी प्लस एची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. 1 -1 7 -2 -6 4. राईट साईड इक्वल आहेत, दोन्ही मॅट्रिक्स आहेत आणि इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल असतील. फ्रॉम 1 and 2 येथे लिहिणार आपण. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 ए प्लस बी इक्वल आहे बी प्लस ए. हे मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स दोघांची ॲडिशन केली, याप्रमाणे ॲडिशन केली तरी चालेल किंवा बी प्लस ए केली तरी व्हॅल्यू एकच मिळणार आहे. आता हे प्रूव्ह करू आपण.
सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करू. सोल्युशन. आधी ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण, नंतर ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. दोन्ही जर इक्वल असतील तर हे इक्वल होईल. ए प्लस बी हा ब्रॅकेट आधी सॉल्व करू, नंतर त्यामध्ये सी मॅट्रिक्स ॲड करू आपण. दोघांची ॲडिशन आधी घ्यायची आपल्याला, ए आणि बी. एचं मॅट्रिक्स आहे 2 - 3 4 - 4 - 6 1 आणि बीचं मॅट्रिक्स आहे ही ॲडिशन आधी घेऊ आपण. इथे हा ब्रॅकेट केलेला आपण आणि त्यामध्ये सी मॅट्रिक्स ॲड करू. म्हणजे 4 3 -1 4 -2 1. ही ॲडिशन आधी घेऊ आपण कारण येथे ब्रॅकेट आहे. बरोबर आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व करू, नंतर त्यामध्ये हे ॲड करू आपण. 2 + -1 म्हणजे 2 + मायनस होतील म्हणजे 2 - 1. हे काय होईल 2 - 1 होतील किंवा 2+ असं लिहा 2+ आणि हा -1. हे -3 त्यामध्ये प्लस करणार हे 2. बरोबर आहे. 5 + 2 -4 + 2. हा एलिमेंट तर हा एलिमेंट, हा एलिमेंट तर हा एलिमेंट मध्ये प्लस साईन. -6 + 0 नंतर 1 + 3 याप्रमाणे. त्यामध्ये आता हे ॲड करणार आपण 4 3 -1 4 -2 1 इक्वल टू 2 + -1 प्लस मायनस होतील 2 - 1 म्हणजे 1 -3 + 2 म्हणजे -1 5 + 2 7 -4 + 2 म्हणजे -2 होतील -6 आणि हे 4 होतील. त्यामध्ये ॲड करणार आपण 4 3 -1 4 -2 1. हे ॲडिशन 1 + 4 म्हणजे 5 -1 + 3 म्हणजे -1 आणि +3 म्हणजे 2 7 + -1 प्लस मायनस होतील म्हणजे 7 - 1 म्हणजे 6 -2 + 4 म्हणजे 2 -6 - 2 म्हणजे -8 4 + 1 म्हणजे 5. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सपोज 1 नंबर ही व्हॅल्यू आली ए प्लस बी आणि यामध्ये आपण सी ॲड केला. ही व्हॅल्यू मिळत आहे. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. ही व्हॅल्यू काढली आपण. आता ही काढू. जर आपल्याला राईट साईड इक्वल मिळाल्या तर लेफ्ट साईड इक्वल होतील. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. ए प्लस यामध्ये आता बी प्लस सी ॲड करायचं आहे. इक्वल टू एचं मॅट्रिक्स 2 - 3 5 - 4 -6 1. त्यामध्ये आता प्लस करणार. येथे ब्रॅकेट असल्यामुळे येथे आपण हा ब्रॅकेट करू आणि हे दोन मॅट्रिक्स ॲड करायचे आहेत. बीचं मॅट्रिक्स -1 2 2 2 0 3 आणि त्यामध्ये सी मॅट्रिक्स ॲड करणार 4 3 -1 4 -2 1. हे ॲडिशन घेऊ. हे ॲज इट इज आधी ब्रॅकेट सॉल्व करू. 2 - 3 5 -4 -6 1 प्लस हे ॲडिशन करायचे आपल्याला. -1 + 4 -1 आणि +4 म्हणजे काय होतील 3 होतील. येथे आपण डायरेक्ट आन्सर लिहू आता 3. 2 + 3 म्हणजे 5 होतील. 2 + -1 2 प्लस आणि -1 म्हणजे +- 1 होईल. बरोबर आहे. +- आणि हा 1 ॲज इट इज म्हणजे 2 - 1 म्हणजे 1 होईल. 2 + 4 म्हणजे 6 0 +- -2 3 + 1 म्हणजे 4. आता ही ॲडिशन करू आपण. 2 + 3 5 -3 + 5 5 - 3 म्हणजे 2 5 + 1 म्हणजे 6 -4 आणि +6 -4 + 6 म्हणजे 2 -6 - 2 म्हणजे -8 1 + 4 म्हणजे 5. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला राईट साईडची. म्हणजे
ए प्लस बी प्लस सी ही व्हॅल्यू मिळत आहे, बरोबर आहे. ए मॅट्रिक्स त्यामध्ये ॲड केला हा ब्रॅकेट आपण ॲडिशनचा, तर ही व्हॅल्यू मिळत आहे. येथे 5 2 6 2 -8 5 5 2 6 2 -8 5 ही राईट साईड आणि ही राईट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत, राईट साईड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 ए प्लस बी त्यामध्ये सी ॲड केला इक्वल आहे ए त्यामध्ये बी प्लस सी, हेन्स प्रूव्ड असं लिहा, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, इफ ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, देन फाइंड द मॅट्रिक्स. यापासून तयार होणारं मॅट्रिक्स ही सर्व व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर एक मॅट्रिक्स मिळेल. ते मॅट्रिक्स काय असेल, वेअर आय इज दी युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. येथे जो आय आहे तो काय आहे, युनिट मॅट्रिक्स, म्हणजे त्याचा डायगोनलचे एलिमेंट 1 असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील. ऑर्डर किती आहे, 2/2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. म्हणजे आयची व्हॅल्यू आपल्याला हे मॅट्रिक्स घ्यायची आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. फक्त व्हॅल्यू पुट करू आणि कॅल्क्युलेट करू आपण प्लस मायनस करून. सोल्युशन आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ए -2b आणि प्लस 6i. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स हे आहे 1 -2 5 3 मायनस हे साईन ॲज इट इज 2. बी मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स 1 -3 4 -7. फक्त आपण मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. ए ॲज इट इज मायनस साईन, हे 2 ॲज इट इज, बीची व्हॅल्यू पुट केली, हे मॅट्रिक्स 6 ॲज इट इज प्लस 6 आणि आय म्हणजे काय आहे, युनिट मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर किती आहे, 2/2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. हे आहे युनिट मॅट्रिक्स. हे सॉल्व करायचं आहे. कारण ऑर्डर येथे 2 का आहे, कारण हे मॅट्रिक्स कसे आहेत, 2/2चे आहेत, त्यामुळे याची पण ऑर्डर आपल्याला 30 लागेल ॲडिशन करण्यासाठी. हे सॉल्व करू. 1 -2 5 आणि 3 आहेत. आधी काय करायचं, हे जे बाहेर नंबर आहेत त्याने मल्टिप्लाय करायचं मॅट्रिक्सला. या नंबरने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. हा जो मॅट्रिक्सच्या बाहेर नंबर आहे त्याने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. हे मायनस साईन ॲज इट इज. आता 2ने काय करू, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करू. म्हणजे हे 2 होतील, 2 × -3 म्हणजे -6 होतील, हे 8 होतील आणि हे -14 होतील, बरोबर आहे. -2ने मल्टिप्लाय नाही केलं आपण, फक्त +2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. -2ने मल्टिप्लाय केलं तर येथे प्लस साईन होईल. हे +6ने मल्टिप्लाय करू म्हणजे 6 0, प्रत्येक एलिमेंटला 6ने मल्टिप्लाय करू 0 आणि 6. दोघांची सबट्रॅक्शन नंतर ही ॲडिशन, किंवा असं डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, तिघांचं एकदाच घेऊ शकता तुम्ही. हा 1 त्यामध्ये हे -2 बरोबर आहे आणि हे +6 म्हणजे हा एकच एलिमेंट होईल, बरोबर आहे. याचा करस्पॉन्डिंग हा, याचा करस्पॉन्डिंग हा, येथे मायनस येथे प्लस, एकदा मायनस एकदा प्लस, बरोबर आहे. हा एलिमेंट घेतला, हा घेतला आणि हा घेतला. आता हा एलिमेंट म्हणजे येथे येणार आहे हे -2, नंतर हे मायनस साईन, नंतर हे -6, 2 साईन आल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण, नंतर हे प्लस आणि हा 0, बरोबर आहे. नंतर हा एलिमेंट 5, हे -8, किंवा दोघांची सबट्रॅक्शन घेतली नंतर त्यामध्ये आपण तुम्ही हे ॲड केलं तरी चालेल, किंवा असं एका स्टेपमध्ये केलं तरी चालेल. 5 -8 आणि हे +0, हे 3, हे मायनस, येथे -14 आणि हे +6, बरोबर आहे. किंवा या दोघांची सबट्रॅक्शन आधी घ्या नंतर त्यामध्ये हे ॲड करा तसंही चालेल. आता हे कॅल्क्युलेशन 7 - 2 म्हणजे 5 होतील, -2 हे +6 होतील, 6 - 2 म्हणजे +4 होतील. हे कॅल्क्युलेशन +4, -8 + 5 म्हणजे -3 होतील, हे +14 होतील,
3 प्लस मायनस मायनस प्लस 14 आणि प्लस 6 हे 20 आणि हे प्लस 3 म्हणजे 23 होतील. याप्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे. देअरफॉर A मायनस 2B प्लस 6I ही व्हॅल्यू हे मॅट्रिक्स मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ A मॅट्रिक्स याप्रमाणे आणि B मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, फाइंड द मॅट्रिक्स C. पहा इथे A आणि B ते आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला C मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. कंडिशन काय आहे? A प्लस B प्लस C इज अ झिरो मॅट्रिक्स. सोल्युशन तिघांची ॲडिशन आपल्याला 0 दिलेली आहे. A प्लस B प्लस C हे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, A आणि B, आणि C ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. C मॅट्रिक्स काय असेल? इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर हे गिवन, इथे आपण लिहिणार गिवन. यावरून C ची व्हॅल्यू काढू. C इक्वल टू काय होईल? हा A त्या साईडला मायनस A होईल आणि हा B त्या साईडला जाईल, मायनस B होईल. मायनस A मायनस B. बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. मायनस Aचा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 1 2 मायनस 3 मायनस 3 7 मायनस 8 0 मायनस 6 आणि 1. आणि हे मायनस Bचं मॅट्रिक्स, Bची व्हॅल्यू ही 9 मायनस 1 2 मायनस 4 2 5 4 0 मायनस 3. पहा मायनसने मल्टिप्लाय करू. येथे पण मायनसने मल्टिप्लाय करू. मायनसने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक एलिमेंटला, म्हणजे हा -1 होईल, हा -2 होईल, हे +3 होतील. मायनसने मल्टिप्लाय करत आहोत प्रत्येक एलिमेंटला. साईन असेल मायनस साईन कॅन्सल होईल, नसेल तर मायनस लागेल. बरोबर आहे. येथे 3 होतील, येथे -7, येथे 8 होतील, येथे 0 -6 म्हणजे येथे 6 होतील, येथे -1. हे मायनस या मायनसने मल्टिप्लाय केला आपण, आणि हा मायनस, आता दोघांची सबट्रॅक्शन आपल्याला घेता येईल. 9 -1 2 -4 2 5 4 0 -3. येथे पुन्हा मायनसने मल्टिप्लाय केला आपण, तर येथे प्लस साईन येईल आणि प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल. तसं करायची गरज नाही. येथे आपण मायनस राहू देऊ आणि हे ॲज इट इज. आता ही सबट्रॅक्शन घेऊ आपण. -1 -9 -1 -9 -1 -9 होईल. बरोबर आहे. -2 मायनस मायनस प्लस 1 होईल, -2 + 1. 3 -2 होतील, 3 -2. 3 मायनस मायनस प्लस 4, 3 + 4. -7 आणि -2, -7 -2. 8 - 5, 8 - 5. 0 -4, 6 -0. -1 मायनस मायनस प्लस होतील, मायनस मायनस प्लस म्हणजे +3 होतील, -1 + 3. ही व्हॅल्यू किती मिळेल? इक्वल टू -10 होतील, हे -1, हे +1, 7 -9 3. 0 - 4 म्हणजे -4. 6 - 0 म्हणजे 6, हे 2. पहा C मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. पुढे लिहा देअरफॉर C इक्वल टू, ही व्हॅल्यू C ची आहे. बरोबर आहे. देअरफॉर C इक्वल टू हे मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. A, B आणि C हे 3 मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. फाइंड द मॅट्रिक्स X सच दॅट, ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर यामध्ये X ची व्हॅल्यू काय आहे ते मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन, फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे, सॉल्व करायचं आहे. कंडिशन ही दिलेली आहे आपल्याला 3A - 4B आणि +5X इक्वल टू C हे दिलेलं आहे गिवन. आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे आपण काय करू, हे 5X या साईडला राहू देऊ. 5X कॅपिटल X आहे. पहा मॅट्रिक्स
कॅपिटल लेटरने इंडिकेट करतात. 5x इक्वल टू हे c हे मायनसमध्ये जातील 3a आणि हे प्लसमध्ये जातील 4b. फक्त 5x राहू द्याला आपण या साईडला आणि या दोन्ही टर्म तिकडे पास केल्या. साईन अपोजिट होऊन जाईल. प्लसचे मायनस होतील, मायनसचे प्लस होतील. आपल्याला फक्त x पाहिजे. बरोबर आहे. आधी आपण 5xची व्हॅल्यू काढू, नंतर xची व्हॅल्यू काढू, नंतर 5 आपण ट्रान्सफर करू. पहा आता हे cची मॅट्रिक्स, cचं मॅट्रिक्स काय आहे? cचं मॅट्रिक्स आहे 2 4 -1 -4 -3 आणि 6. मायनस करणार 3 टाइम्स. याचं मॅट्रिक्स हे आहे 1 -2 3 -5 -6 0 3a + 4 आणि बीचं मॅट्रिक्स -1 -2 4 2 1 5. पहा किती सिंपल आहे. फक्त एवढं सॉल्व करायचं आहे प्लस मायनस करून. हे 2 4 -1 -4 -3 6 ॲज इट इज. कारण मागे नंबर पण नाही, आपण मल्टिप्लाय केलं असतं. येथे नंबर आहे ते आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. या स्कॅलरने मल्टिप्लाय करू. हे मायनस साईन 3ने मल्टिप्लाय करू. प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. प्रत्येक एलिमेंटला. बरोबर आहे. म्हणजे काय होईल 3 -6 9 याप्रमाणे. म्हणजे 3 होतील, हे -6 होतील, हे 9 होतील. फक्त 3ने मल्टिप्लाय करतो आहोत, -3ने नाही. फक्त 3ने मल्टिप्लाय करू. 9 होतील, हे -15 होतील, हे -18 होतील आणि 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0ला 0 होईल. आता प्लस 4ने मल्टिप्लाय करू. हे -4 होतील, -8 16. 4ने मल्टिप्लाय केलं 8 होतील, 4ने 4 आणि हे 20 होतील. या दोघांची सबट्रॅक्शन करू, नंतर त्यामध्ये हे ॲड करू, असंही चालेल. किंवा तिघांची एकदाच ॲडिशन सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला. या दोघांची सबट्रॅक्शन करू आपण. 2 - 3 म्हणजे काय होईल -1 होईल. 4 मायनस प्लस म्हणजे 4 + 6 म्हणजे 10 होतील. बरोबर आहे. -1 -9 म्हणजे -10 होतील. -1 आणि हा -9 म्हणजे -10. -4 मायनस प्लस होतील. हे -4 आणि +15 -4 म्हणजे 11 होतील. -3 मायनस प्लस 18 -3 पहा 18 प्लस होतील हे आणि त्यामध्ये -3 केले आपण तर हे 15 होतील. +15. 6 - 0 म्हणजे 6 होईल. या दोघांची आपण सबट्रॅक्शन घेतली, त्यामध्ये हे ॲड करायचे राहिलेले आहेत. हे ॲड करू आपण. -4 -8 16 8 4 आणि 20. तिघांची ॲडिशन सबट्रॅक्शन एकाच मॅट्रिक्समध्ये घेता येईल किंवा दोघांची अशी करा, नंतर हे त्यामध्ये ॲड करा. इक्वल टू -1 + -4 म्हणजे -1 -4 म्हणजे -5 होतील. 10 आणि हे -8 म्हणजे 2 होतील. -10 आणि +16 म्हणजे 6 होतील. 11 आणि +8 म्हणजे 19 होतील. 15 + 4 हे पण 19 होतील. आणि 6 + 20 म्हणजे 26 होतील. पहा ही व्हॅल्यू कशाची आली 5x. आपल्याला काय पाहिजे x पाहिजे. ही व्हॅल्यू आली 5xची. बरोबर आहे. आपल्याला xची व्हॅल्यू काढायची. 5 इकडे ट्रान्सफर करू आपण. देअरफॉर x इक्वल टू 5 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 5चे काय होईल इकडे 1/5 होईल. 1/5 मॅट्रिक्स ॲज इट इज. कारण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे डिव्हिजनमध्ये 5 येतील. -5 2 6 19 19 आणि 26 याप्रमाणे. देअरफॉर x इक्वल टू 1/5ने मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला. म्हणजे काय होईल हे 5 कॅन्सल होतील म्हणजे -1 होईल. 1/5 इंटू -5 5 कॅन्सल होतील म्हणजे -1. बरोबर आहे. हे 2 वर जातील 5 खाली म्हणजे 2/5 6/5 1/5ने मल्टिप्लाय करत आहोत प्रत्येक टर्मला म्हणजे 19/5 होईल. हे इथे 19/5 होईल. येथे 26/5 होईल. पूर्ण भाग जात नाही असंच राहू देऊ. फक्त येथे 5ला 5 डिवाइड करता आले आपल्याला. पहा एक्स मॅट्रिक्स याप्रमाणे असणार आहे. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू.
समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.